प्रसाद आणलाय. हा सॉरी सॉरी व्हेरी सॉरी. एक मिनिट. ठीक. तो रुमाल घेऊ नका. रुमाल बाजूला ठेवा. हे टिश्यू घ्या. सॉरी. का म्हणजे आऊंचा आहे का रुमाल? नाही, मिस दाभोळकरांचं. अच्छा सॉरी. प्रसाद. मी घेतो. थँक्यू. धन्यवाद. आमच्या इकडे पूजा होती ना मठात, तिथला प्रसाद आहे. सगळं सुरळीत होईल. पुन्हा तुमची गाडी बंद नको पडायला. येते. एक मिनिट. हा. मिस दाभोळकरांना पाठवा. जय, डोकं उठलंय माझं. कारण कळतंय मला जय. बघ ना आदिती, आता कर्नाळ्यावरून येताना गाडी बंद पडली, हा काय गॉसिपिंगचा विषय असू शकतो का? खरं तर मला आता असं वाटायला लागलंय की कुठलाही विषय इथे गॉसिपिंगचा विषय बनूच शकतो. ऍक्च्युली तू उगाच बोललीस नवऱ्यांना. जय, मी काहीच बोलले नाही. उलट ते स्वतः बोलत होते आणि नेमकं नंदिनी मॅडमनी सगळं ऐकलं आणि सगळ्यांना कळलं. पण मला ना वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे जय. जेव्हा कॅफे मूनलाईट बद्दल सरांना कळलं होतं तेव्हा ते इतके चिडले होते. त्यात आता उगाच गैरसमज. आदिती, हा विषय थांबायला हवा. पण नंदिनी मॅडम. एक्झॅक्टली, नंदिनी मॅडमला कळलंय ना. आदिती, तू प्लीज एकदा त्यांच्याशी. अरे इथेच तू. कॉफी वरती असू दे, ती नंतर घे. आधी जातो. कुठे? अगं अविनाश सरांनी बोलवले तुला. कर्नाळ्याहून परत येताना त्यांच्याकडे काहीतरी विसरलीस ना तू. हा तेच, त्यासाठीच बोलवलंय त्यांनी तुला. पण नंदिनी मॅडम, मी आता काही बोलू नको. जा जा लवकर जा. तुला सांगते जय, जे माझ्या मनात आहे ना ते नक्की होणार. सर, may I come in? या. मिस दाभोळकर, तुम्ही कोणाला काही सांगितलं? एस्पेशली नंदिनी मॅडमला? सर, काय झालं? मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की माझा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्ही कोणाला काही सांगणार नाही. पण तुम्ही मात्र आपण कर्नाळ्यावरून येताना गाडी बंद पडली हे सगळ्या ऑफिसला सांगितलं. सर, मी? हो, तुम्हीच. आता म्हणू नका मी सांगितलं का म्हणून. तुम्ही जर सांगितलं नसतं तर नंदिनी मॅडमला कसं कळलं असतं? मिस दाभोळकर, आपण प्रोफेशनल मीटिंगसाठी गेलो होतो. येताना वाटेत आपली गाडी बंद पडली. याला आपण काय करू शकतो? ती सुरू करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न केले. तुम्ही तिथे होतात, पण तरी तुम्ही या गोष्टीचा इश्यू केला. सर, एक मिनिट. सर, प्लीज माझं ऐकून तर घ्याल. काय स्पष्टीकरण द्यायचं तुम्हाला? सॉरी सर, पण मी कर्नाळ्याचं कोणालाच काही सांगितलेलं नाहीये. उलट नवरे काकाच आज सांगत होते. तेव्हाच नेमकं हे सगळं नंदिनी मॅडमनी ऐकलं आणि मग सगळ्यांना कळलं. तर तुम्ही मला का बोलवलं होतं?
म्हणजे हेच सांगायला जर बोलावलं असेल तर नाही हे नाही. हा, तुमचा रुमाल गाडीत होता माझ्या. थँक्यू सर. सर, तुम्ही याबद्दल मला विचारलं, पण मला असं का वाटतंय की कर्नाळ्याबद्दल तुम्हीच नवरे काकांना सांगितलं. हा, चुकून चुकून बोलून गेलो मी, म्हणजे चुकून झालं. होतं असं कधीतरी. नकळत आपल्या हातून चुका होतात आणि त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. फक्त त्या चुकांची जबाबदारी कुणाला तरी घ्यावीच लागते. सॉरी. नाही सर, तुम्ही चुकून बोलून गेला असाल. आय कॅन अंडरस्टँड. हे काय, आदिती मॅडम कुठे आहे? कुठे असणार नवरे? केबिन मध्ये. मला वाटतं एवढ्या वेळ तर सध्या तुम्ही सुद्धा नसता सरांच्या केबिन मध्ये. अगं असेल काहीतरी महत्वाचं काम, आणि शेवटी माणूस बघूनच जबाबदारी दिली जाते ना. हो म्हणजे काय, सध्या एकच जबाबदार माणूस आहे ना ऑफिस मध्ये. नवरे, तुमच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या असतील ना जरा आता? माझी कुठलीही जबाबदारी कमी झालेली नाहीये आणि अजूनही काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सर माझ्यावरच सोपवतात. हो ना, मग का शकता आदिती मॅडम ना? ही कर्नाळा प्रोजेक्टची सॅम्पल ब्रोशर्स आली आहेत, ती द्यायची होती. नवरे एवढंच ना, द्या ती ब्रोशर्स. अहो मीच बनवली आहेत ती, बघतो मी. द्या 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 द्या, त्याला द्या ती ब्रोशर्स. अहो तो पण काम करतोय ना आदिती मॅडम बरोबर या प्रोजेक्टवर. आहे, त्याला कर्नाळ्याला जाता आलं नाही ना बिचाऱ्याला. त्यांनी बनवलेली ब्रोशर्स तरी बघू दे त्याला. ए रजनी, त्या प्रोजेक्टशी तुझा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे तू न बोललेलंच बरं. आणि त्या दिवशी मी दुसऱ्या कामात बिझी होतो, त्यामुळे तिथे मी जाऊ शकलो नाही. हो का? मग तुझं ते दुसरं काम दुसऱ्या दिवशी झालं असतं. तुझं जाणं अचानक कॅन्सल कसं काय झालं? ए रजनी, तुझ्याशी ना न बोललेलंच बरं. हा, मलाही तेच वाटतं. वाटेल ना, वाटेलच. नाही, तुम्ही पण मॅडमचीच बाजू घेणार. कितीही झालं तरी तुम्ही तिच्या घरी जाऊन कम्प्युटर शिकलायत ना. रजनी, अगं तर नको तो विषय नको तिथं घेऊन जाण्यात काही अर्थ आहे का? नाही, या सगळ्यात माझं काम बाजूलाच राहतंय असं नाही का वाटत तुम्हाला? मलाही खूप काम आहेत. नवरे, ते ब्रोशर्स तुम्ही मला द्या, मी बघतो काय करायचं ते. चांगलंय. ब्रोशर्स बघणार कोण, डिसिजन्स घेणार कोण? अदिती मॅडम शिवाय दुसऱ्या कोणाला से आहे का या ऑफिस मध्ये? काय अमित? हा, काय रे जय? बरोबर बोलतेय ना मी? रजनी, त्याला काय विचारतेस ग तू? मी सांगतो ना तुला. अदिती आणि मला हे प्रोजेक्ट इक्वल लेवलवर मिळाले.
आणि ती माझी बॉस नाहीये, मी तिला काहीही विचारत नाही. आम्ही दोघेही मिळून डिस्कस करतो. वा, तुझं कॉन्फिडन्स मस्त आहे अमित. पण काय आहे, आता मॅडम आत आहेत, त्या बाहेर येईपर्यंत वाट बघ डिस्कशन करायला. ही ब्रोशर्स अमितने मेल केलेत. तुम्ही दोघांनी मिळून केले? या इकडे. हा पॉइंट हायलाइट नको व्हायला. आपण क्लायंटला कमिट केलेला पॉइंट आहे हा, तो अंडरलाईन व्हायला हवा ना. हो सर. मिस जावळकर, नॅचरोपॅथी आपण म्हटलंय. फॉरेन क्लायंटसाठी खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. त्याचं ब्रीफ इथे यायला पाहिजे. हो सर. केवढ्या सिली मिस्टेक्स आहेत. मिस जावळकर, आपण काय विकतो हे महत्वाचं नाहीये, क्लायंटला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. आर यू गेटिंग मी? सॉरी सर. आता सॅम्पल प्रिंट रेडी व्हायच्या आधी त्यातल्या चुका रेक्टिफाय करा आणि मला फॉरवर्ड करा. हो सर. मिस जावळकर, कर्नाळ्याचं प्रोजेक्ट हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, खूप युनिक आहे. या प्रोजेक्ट कडनं मला खूप आशा आहे. हो सर. सर, अमितच्या एक्सपिरियन्समुळे खूप मदत होईल मला, आणि हा प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. गुड. आणि सॉरी सर, त्या चुका. नकळत आपल्या हातनं चूक होते मिस जावळकर, आणि त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात. फक्त त्या चुकांची जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे. तुम्ही जबाबदार आहात असं मला म्हणायचं नाहीये, पण तुम्ही यापुढे अधिक जबाबदारीने काम करावं एवढंच मला म्हणायचं. शुअर सर. या तो. थँक्यू सर. बरं झालं आदिती तू आलीस. हे बघ, हे सॅम्पल ब्रोशर्स आहेत, मी चेक केलेत सगळे. हो चालेल, पण अमित, काही चेंजेस करावे लागतील यात, आणि मग सरांना फॉरवर्ड करावे लागतील. चेंजेस? पण मी सगळं चेक केलंय नीट. नाही नाही, माझं आत्ताच सरांशी बोलणं झालं. काही पॉइंट्स आपल्याला यात हायलाइट करावे लागतील, आणि नॅचरोथेरपी बद्दल ब्रीफही ऍड करावे लागतील. ओके. करावे लागतील, करावं लागेल आणि करूया का, हा फरक असतो आम्ही. म्हणजे चर्चा आणि निर्णय ह्याच्यामध्ये. परमेश्वरा, याचं काय बी नसलं कोणास ठाऊकाच. म्हणजे तुला कळतंय का मी काय सांगतेय ते? अरे म्हणजे अदिती तुझं ऐकत नाहीये, ती तुला सांगतीये. सो प्लीज, ती सांगते तसं कर. हा, करावं लागेल. रजनी, तू तुझ्या सगळ्या लिमिट्स क्रॉस करतेस, आणि हे बरोबर नाहीये. हो, हेच का? ऑफिसमध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी चालल्यात. रजनी, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय आहे हे खरं तर सगळ्यांना माहितीये काका. सगळ्यांना कळलंय, दिसतोय प्रॉब्लेम. पण काय आहे ना, मी बोलते ना भडाभडा, त्यामुळे मी दिसते फक्त.
रजनी, अगं कुणालाही काहीही प्रॉब्लेम नाहीये. सगळी जण आपापली कामं करतायत. हो, पण सगळ्यांना आपापलं काम करायला मिळत नाहीये ना नंदिनी मॅडम. नाही, तुम्ही सांगा, मला सांगा, या आधी जेव्हा नवीन प्रोजेक्ट यायचं तेव्हा सरांना कोण आठवायचं? मी किंवा तिलोत्तमा? आता आता मी आपले माझे क्लायंट सांभाळत बसलीये आणि तिलोत्तमा जुन्या मीटिंग्स करत बसलीये. नवीन जबाबदारी कोणावर विश्वासाने टाकली जाते का? आपल्यापैकी कोणावर? त्यासाठी फक्त आदिती, फक्त. आत्ता प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. रजनी, याला इन्सिक्युरिटी म्हणतात किंवा मग फ्रस्ट्रेशन म्हणूया, ज्यासाठी आदित्य विरुद्ध तू सगळ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतेस. ए हॅलो हॅलो, मी कोणाला भडकवत वगैरे नाहीये. मी स्पष्टपणे बोलतेय जे मला दिसतंय. चल तुझंच बघ ना, कर्नाळ्याला कोण गेलं रे तुझ्या जागेवर मीटिंगला? आणि हे रोशस, तू काय म्हणाला होतास? आम्ही चर्चा करतो. आदिती माझी बॉस वगैरे नाहीये रजनी. मग आलंच ना चर्चेला निर्णयाचं स्वरूप. हा, तुला काहीच वाटत नाही करायचं? रजनी, झालं का तुझं बोलून? का तुझ्याकडे काही बोलण्यासारखं आहे? बरंच. हा बोल. पण त्याही पेक्षा मी इथे ज्या कामासाठी येते ना, ते काम माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि आम्ही बोलतोय ना, आमच्या कामाच्या संदर्भातच बोलतोय. झालं सुरू. तसंही खूप अंडरस्टँडिंग आहे आमच्यात. असेलही, पण मी तसंही तुझ्याशी बोलत नाही, मी अमितशी बोलते. सो प्लीज. रजनी बाई, जरा शांत हो आणि आपापलं काम कर ना. करू दे ना, मी कुठे रोखलंय कोणाला? काय हात धरून थांबवायला गेलीये मी? माझं म्हणणं एवढंच आहे, आमच्या ऑफिस मधलं वातावरण बदललंय, कामाची पद्धत बदलली आहे आमच्या ऑफिस मधली. रजनी, तसं काही नाहीये. तसंच आहे काका, तसंच आहे. आदिती आल्यापासनं सगळं बदललंय आपल्या ऑफिस मधलं. वातावरण बदललंय, कामाची पद्धत बदलली आहे. काय माहित गोड बोलून मस्का मारून कसं पटवलंय सरांना, आय डोंट नो. बघाचपासून सगळे तुला समजवण्याचा प्रयत्न करतायत, तुझं आपलं तेच तेच चालू आहे. प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते. का तुला त्रास होतो फार तुझ्या बॉसला बोलल्यावर? हो, आधी तिला काही बोललं की मला त्रास होतो. तुला फार त्रास होतो तुझ्या बॉसला बोल. हो, आधी तिला काही बोलल्यावर मला त्रास होतो. जय, शांत हो. रजनी, तू आदिती बद्दल जो विचार करतेस ना, अत्यंत चुकीचा आहे. हे आता वाढवू नका, बस करा विषय आता. काका, काका राहू द्या. तिला बोलून काही उपयोग नाही आणि कोणीही काहीही बोलू नका. तिला मला बोलायचंय ना, मग बोलू द्या. माझ्या समोर बोलू द्या, म्हणजे मग मी उत्तर देते. आणि काका, हा प्रॉब्लेम आमच्यात आहे. आम्ही करू सॉल्व.
मला नाही बोलायचं तुझ्याशी. का नाही? तिच्याबद्दल बोलायचंय, पण तिच्याशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाहीये तुला रजनी. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. नंदिनी, काय झालं? आऊ ते आऊ काही नाही. काही नाही. मग सगळ्यांचे चेहरे असे काय? नाही, ऍक्च्युली एका प्रोजेक्टचे डेडलाईन आहे ना, म्हणून सगळेच टेन्शन मध्ये. इतकंच ना? मग काय हरकत नाही. शांत डोक्याने काम कर.